नमस्कार. संतवाणी म्हणजे अमृताची खाण. ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात, अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत. भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा. चला, या भक्तिरसात आपणही न्हाऊन निघूया. आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या एका अत्यंत परखड आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या अभंगावर चिंतन करणार आहोत. आपल्या समाजात पूर्वीपासूनच अनेक लोक साधू आणि संतांच्या वेशाचा गैरफायदा घेत आले आहेत. बाहेरून अगदी साधे आणि देवाचे परमभक्त दिसणारे हे लोक आतून मात्र खूप कपटी आणि स्वार्थी असतात. संत तुकाराम महाराजांनी समाजातील अशाच दांभिक आणि खोट्या लोकांचा बुरखा फाडण्याचे धाडसी काम आपल्या साहित्यातून केले आहे. आजच्या या जगात जिथे बाह्य देखाव्याला भुलून लोक सहज फसवले जातात, तिथे हा अभंग आपल्याला एक खूप मोठा धडा देतो. चला तर मग, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सत्य कसे ओळखावे हे सांगणाऱ्या तुकोबारायांच्या या थेट आणि सडेतोड विचारांचा आपण सविस्तर वेध घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच चरणात तुकाराम महाराज अतिशय आश्चर्याने आणि तितक्याच संतापाने समाजाला एक प्रश्न विचारत आहेत. ते म्हणतात की या जगात असे खोटे आणि ढोंगी लोक कसे काय निर्माण झाले आहेत. जे लोक स्वतःला संत आणि साधू म्हणून घेतात, त्यांचे खरे काम तर लोकांचे कल्याण करणे, निस्वार्थपणे देवाची भक्ती करणे आणि भरकटलेल्या समाजाला योग्य मार्ग दाखवणे हे असते. पण हे भोंदू लोक मात्र याच्या अगदी उलट वागतात. ते समाजात अत्यंत नीच आणि वाईट कृत्ये करतात, स्वतःच्या स्वार्थासाठी सामान्य लोकांची फसवणूक करतात आणि तरीही अत्यंत निर्लज्जपणे स्वतःला समाजासमोर साधू म्हणून मिरवतात. आतून पूर्णपणे काळे आणि स्वार्थी असणारे हे लोक बाहेरून मात्र साधूपणाचा बुरखा पांघरून भोळ्या भाबड्या समाजाला कसे फसवतात, याचे अत्यंत अचूक वर्णन तुकोबारायांनी इथे केले आहे. ही केवळ त्या काळाची नाही, तर आजच्या काळाचीही एक मोठी शोकांतिका आहे, हेच यातून स्पष्ट होते. सामाजिक संदेश. समाजात असे अनेक लोक आहेत जे स्वतःला खूप सज्जन, प्रामाणिक आणि समाजाचे तारणहार समजतात, मात्र त्यांचे प्रत्यक्ष वागणे आणि कर्म अत्यंत नीच किंवा स्वार्थी असते. समाजाची दिशाभूल करून स्वतःची प्रतिमा मोठी करण्याचा हा आजार समाजात खोलवर रुजला आहे. लोक बोलतात एक आणि करतात भलतेच, हा दुटप्पीपणा यातून दिसून येतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे आजच्या काळातील एक मोठे वास्तव उदाहरण म्हणजे सार्वजनिक जीवनात वावरणारे काही भ्रष्ट अधिकारी किंवा नेते. असा एखादा माणूस सार्वजनिक मंचावरून नेहमी नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार मुक्तीवर मोठमोठी भाषणे देतो. तो समाजातील लोकांसाठी अनेक दिखाऊ मदत कार्य करतो किंवा अनाथालयांना मोठ्या देणग्या देतो, पण प्रत्यक्ष व्यवहारात तोच माणूस गरिबांच्या जमिनी बळकावतो, कंत्राटदारांकडून लाच घेतो आणि मोठ्या प्रमाणात काळा पैसा परदेशात लपवून ठेवतो. अशा व्यक्तीचे बाहेरचे रूप एका समाजसेवकाचे किंवा साधूचे असते, पण त्याचे कर्म मात्र गुन्हेगारासारखे असते. महाराज नेमके याच ढोंगीपणावर बोट ठेवत आहेत. दुसरा चरण, अंगी लावूनिया राख, डोळे झांकुनी करीती पाप. भावार्थ विश्लेषण. मंडळी, या दुसऱ्या चरणात तुकोबारायांनी या भोंदूबाबांच्या देखाव्याचे अगदी हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. खऱ्या साधू संतांच्या अंगावरची राख ही त्यांच्या विरक्तीचे प्रतीक असते. त्यांनी सर्व संसार, मोह आणि माया जाळून टाकली आहे आणि आता ते ईश्वराशी एकरूप झाले आहेत हे दाखवण्यासाठी ते अंगाला भस्म लावतात. हे भोंदू लोकसुद्धा लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी अगदी तसाच देखावा करतात. ते सर्वांगाला राख फासतात आणि एखाद्या मोठ्या ध्यानस्थ योग्यासारखे डोळे मिटून बसतात. सामान्य माणसाला वाटते की हा बाबा किती समाधीत गुंग आहे, देवाच्या किती जवळ आहे, पण सत्य मात्र अत्यंत भयानक असते. हे लोक डोळे झाकून देवाचे ध्यान करत नसतात, तर डोळे मिटून घेण्याचे नाटक करून लोकांच्या नजरेआड सर्व प्रकारची पापे आणि दुष्कृत्ये करत असतात. त्यांचा हा आध्यात्मिक देखावा म्हणजे केवळ सामान्य आणि भाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून लुटण्याचे एक हत्यार असते. सामाजिक संदेश. समाजात अनेक लोक बाह्य देखावा करून लोकांचा विश्वास संपादन करतात. धार्मिकतेचे, पावित्र्याचे किंवा अत्यंत सोज्वळपणाचे खोटे आवरण ओढून आतून मात्र अत्यंत भयंकर गुन्हेगारी स्वरूपाची कामे केली जातात. केवळ विशिष्ट कपडे घातले किंवा अंगावर धार्मिक चिन्हे लावली म्हणजे माणूस आतून शुद्ध होत नाही, असा परखड संदेश यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे एक अत्यंत ज्वलंत आणि दुर्दैवी उदाहरण म्हणजे आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो तसे काही भोंदूबाबा किंवा स्वयंघोषित धर्मगुरू. हे लोक अंगाला भस्म लावतात, भगवे कपडे घालतात आणि लोकांसमोर आपण कसे देवाचे अवतार आहोत असा देखावा करतात. हजारो निरागस आणि दुःखी लोक त्यांच्याकडे आशेने जातात, पण काही काळानंतर अचानक पोलिसांची धाड पडते आणि उघडकीस येते की हा माणूस आश्रमाच्या आत काळ्या पैशाचा व्यापार करत होता
किंवा उपचाराच्या नावाखाली निष्पाप महिलांचे शोषण करत होता. बाह्य रूपाने संत आणि आतून सैतान असणाऱ्या अशा लोकांपासून समाजाने अत्यंत सावध राहिले पाहिजे, हाच यामागचा प्रमुख विचार आहे. तिसरा चरण, दाऊनी वैराग्याची कळा. भोगी विषयांचा सोहळा. भावार्थ विश्लेषण. या ओळींमधून संत तुकाराम महाराज त्या ढोंगी लोकांच्या खऱ्या चारित्र्यावर लख्ख प्रकाश टाकतात. श्रोते हो, वैराग्य म्हणजे जगातील सर्व भौतिक सुखांचा, पैशाचा आणि विकारांचा त्याग करणे. हे भोंदू लोक समाजासमोर आपण किती विरक्त आहोत, आपल्याला पैशाची, सत्तेची किंवा कोणत्याही सुखाची कशी अजिबात हाव नाही, याचा खूप मोठा गाजावाजा करतात. पण प्रत्यक्षात जेव्हा ते एकटे असतात किंवा त्यांच्या अंधाऱ्या जगात असतात, तेव्हा ते यात सर्व भौतिक आणि वासनेच्या सुखांमध्ये पूर्णपणे बुडालेले असतात. सामान्य माणसांना साधेपणाचा आणि त्यागाचा मोठा उपदेश करणारे हे लोक स्वतः मात्र सर्व प्रकारच्या चैनीचा, पैशाचा आणि शारीरिक सुखांचा अक्षरशः सोहळा साजरा करत असतात. त्यांचे शब्द आणि त्यांची कृती यात जमीन अस्मानाचा फरक असतो. समाजाला फसवून मिळवलेल्या अफाट संपत्तीवर हे लोक अत्यंत विलासी जीवन जगत असतात, हे तुकोबारायांनी इथे अगदी निर्भयपणे मांडले आहे. सामाजिक संदेश. समाजात काही लोक स्वतःला भौतिक सुखांपासून दूर असल्याचे दाखवतात. आपण कसे सर्वसंग परित्याग केलेले आहोत किंवा आपल्याला पैशाचा अजिबात मोह नाही याचा आभास ते निर्माण करतात. पण प्रत्यक्षात ते अत्यंत छुप्या पद्धतीने सर्व प्रकारच्या ऐहिक सुखांचा आणि विकारांचा उपभोग घेत असतात. हा वैचारिक भ्रष्टाचार आहे, जिथे कथनी आणि करणी यात जमीन अस्मानाचा फरक असतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे आजचे एक आधुनिक उदाहरण म्हणजे सोशल मीडियावरील काही खोटे आदर्शवादी लोक किंवा बनावट सामाजिक कार्यकर्ते. हे लोक इंटरनेटवर अत्यंत साधेपणाचा प्रचार करतात. लोकांना सांगतात की पैसा सर्वस्व नाही, भौतिक वस्तूंचा त्याग करा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहा. या साधेपणाच्या नावाखाली ते लाखो फॉलोअर्स जमवतात आणि क्राऊड फंडिंग करून त्यांच्याकडून मोठ्या देणग्या गोळा करतात. पण कॅमेरा बंद झाला की त्यांचे आयुष्य अत्यंत विलासी असते. ते महागड्या गाड्यांमधून फिरतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्या करतात आणि प्रचंड चैनीत जगतात. जगाला वैराग्य शिकवायचे आणि स्वतः मात्र सर्व सुखसोयींमध्ये लोळायचे, हा सामाजिक दांभिकपणा इथे स्पष्ट दिसतो. चौथा चरण. तुका म्हणे सांगू किती. जळो तयांची संगती. भावार्थ विश्लेषण. शेवटी तुकाराम महाराज अत्यंत उद्विग्न होऊन आणि आपला तीव्र संताप व्यक्त करत म्हणतात की अशा या नीच आणि ढोंगी लोकांबद्दल मी तुम्हाला आणखी किती आणि काय काय सांगू. त्यांची वाईट कृत्ये आणि त्यांचे ढोंग इतके मोठे आणि भयंकर आहे की ते शब्दांत सांगून कधीच संपणार नाही. त्यामुळे शेवटी ते समाजाला एक अत्यंत महत्त्वाचा आणि स्पष्ट संदेश देतात की अशा भोंदू लोकांची संगत अक्षरशः जळून खाक होऊ दे. अशा लोकांच्या सावलीलाही चुकून उभे राहू नका, कारण जशी एक सडलेली फळबाजूच्या चांगल्या फळांनाही खराब करते, तसेच या भोंदू लोकांच्या संपर्कात आल्यावर चांगल्या आणि प्रामाणिक माणसाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. त्यामुळे अशा लोकांपासून स्वतःला कायम शेकडो मैल दूर ठेवा. त्यांच्या भपक्याला आणि भूलथापांना कधीही भुलून जाऊ नका, असा अत्यंत कडक आणि सावधगिरीचा इशारा तुकोबाराय आपल्याला देत आहेत. सामाजिक संदेश. या चरणाचा सामाजिक संदेश अतिशय थेट आणि कठोर आहे. समाजात वावरताना अशा विषारी आणि दुटप्पी लोकांपासून आपण पूर्णपणे 4 हात दूर राहिले पाहिजे. अशा लोकांचा सहवास आपल्याही विचारांना आणि आयुष्याला कलंकित करू शकतो. त्यामुळे अशा भोंदू आणि ढोंगी माणसांचा पूर्णपणे त्याग करणे हेच आपल्या भल्याचे असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे एक उत्तम उदाहरण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात पाहायला मिळते. ऑफिसमध्ये किंवा अगदी जवळच्या नात्यांमध्ये एखादी अशी व्यक्ती असते जिचा स्वभाव अत्यंत गोड असतो. ती सतत तुमच्याशी चांगली वागण्याचे नाटक करते, पण पाठीमागे तुमचे नुकसान करण्यासाठी कटकारस्थाने रचत असते. तुमच्या नावाला काळीमा फासण्याचे काम ती व्यक्ती करत असते. जेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा खरा दुटप्पी चेहरा समजतो, तेव्हा तुम्ही तिची समजूत काढत बसण्यात किंवा तिला सुधारण्यात अजिबात वेळ वाया घालवू नये. तुम्ही तात्काळ त्या व्यक्तीशी सर्व संबंध तोडले पाहिजेत. तिची संगती कायमची सोडून देणे हाच स्वतःचे मानसिक स्वास्थ्य आणि स्वतःची प्रतिष्ठा जपण्याचा एकमेव मार्ग असतो. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या तरुण पिढीसाठी संत तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे खूप मोठा आणि महत्त्वाचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. खोटा दिखावा टाळा आणि प्रामाणिक राहा. आजकाल इंटरनेट आणि समाज माध्यमांच्या जगात अनेक लोक स्वतःला खूप मोठे आणि आदर्श दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण आतून ते पूर्णपणे पोकळ असतात. तरुणांनी असा खोटा दिखावा करण्यापेक्षा आपले काम आणि विचार प्रामाणिक ठेवावेत. तुम्ही जसे आहात तसेच जगासमोर या. खोटे मुखवटे घालून जगू नका. समाजात असे अनेक लोक आहेत जे बाहेरून खूप गोड बोलतात, मोठेपणाचा आव आणतात, पण त्यांचे चारित्र्य शुद्ध नसते. तरुणांनी अशा ढोंगी लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये. कोणालाही आपला आदर्श मानण्यापूर्वी त्याचे विचार आणि प्रत्यक्ष कृती यात किती फरक आहे हे नक्की तपासून पाहावे.
केवळ बाह्यरूपावर भाळून कोणाच्याही मागे आंधळेपणाने जाऊ नका. तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की दांभिक लोकांची संगत सोडून द्या. आजच्या तरुणांनी व्यसने आणि चुकीच्या मार्गाला लागलेल्या पण बाहेरून रुबाब दाखवणाऱ्या मित्रांपासून दूर राहिले पाहिजे. तुमची संगत तुमचे भविष्य ठरवते. त्यामुळे जे मित्र तुम्हाला चुकीच्या मार्गाला नेतील त्यांची संगत आजच सोडा आणि ध्येयवेड्या प्रामाणिक मित्रांच्या संगतीत राहा. अंगाला राख लावून पाप करणाऱ्यांसारखे वागू नका. म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी खूप चांगले वागायचे आणि एकटे असताना चुकीची कामे करायची ही दुटप्पी भूमिका सोडा. तुमचे वर्तन सर्वांसमोर आणि कोणीही पाहत नसताना एकसारखे शुद्ध असले पाहिजे. चारित्र्य हेच तुमचे खरे भांडवल आहे. थोडक्यात सांगायचे तर आजच्या या दिखाव्याच्या आणि खोटेपणाच्या दुनियेत स्वतःची खरी ओळख जपा. खोट्या लोकांच्या नादी लागू नका आणि स्वतःचे जीवन प्रामाणिक कष्टाने आणि सत्य मार्गाने उजळून टाका. हाच तुकोबारायांचा आजच्या युवा पिढीला दिलेला खणखणीत संदेश आहे. धन्यवाद श्रोतेहो. आजच्या या आधुनिक युगातही आपण अनेकदा बातम्यांमध्ये अशा भोंदूबाबांचे खरे चेहरे उघडकीस आलेले पाहतो. शेकडो वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी जे ओळखले होते ते आजही तितकेच खरे आणि जळजळीत वास्तव आहे. म्हणूनच केवळ कपड्यांवरून किंवा देखाव्यावरून कोणालाही साधू मानू नका. आपले डोळे उघडे ठेवा, आपली सद्विवेकबुद्धी नेहमी जागृत ठेवा आणि खऱ्या व खोट्या माणसांमधील फरक ओळखायला शिका. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.